नमस्कार. सप्तपदी विवाह प्रेझेंट्स गपशप विथ यू मध्ये मी डॉक्टर स्नेहल सुखठणकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बदलत्या काळानुसार लग्नाची सूत्रही बदलताना दिसत आहेत. आजची पिढी ही आधुनिक विचारांची आहे असं म्हटलं जातं. पण कितीही आधुनिक झालं तरीही बहुतांशी सगळ्या जोडप्यांसाठी, अर्थात काही अपवाद वगळता बऱ्यापैकी जोडप्यांसाठी लग्न म्हणजे लग्नानंतरचा तो गुलाबी काळ, एकमेकांचा सहवास आणि त्यानंतर मात्र हुरहुर लागते ती आईबाबा होण्याची. पण आजची एकूणच परिस्थिती पाहता बऱ्यापैकी जोडप्यांना मातापिताचे सुख उपभोगणे खूप कठीण होत चालले आहे. त्यामुळे आजचा आपला विषय असणार आहे वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये असणार आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्रीनिवास पाटील सर. श्रीनिवास सरांनी BAMS आणि MD केलेले आहे. आयुर्वेदा फार्मास्युटिकल कंपनी प्रोजेन रिसर्च लॅब्सचे ते CEO आहेत. पोटाचे आजार, किडनीचे आजार, श्वसनाचे आजार याबरोबरच स्त्री पुरुष वंध्यत्व या विषयावर सरांचा प्रचंड अनुभव आहे. गेली 18 वर्षे सर श्री आयुर्वेद या त्यांच्या प्रायव्हेट हेल्थकेअर सेंटरमार्फत अनेक पेशंटना निरंतर सेवा देत आहेत. चला तर मग सरांना भेटूया आणि या विषयावर अधिक माहिती करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सप्तपदी विवाहामध्ये आपलं स्वागत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया थेट. नक्की. आजकाल इन्फर्टिलिटी हा एक ज्वलंत मुद्दा अनेक जोडप्यांसाठी बनलेला आहे. तर त्याची नेमकी व्याख्या आपण कशी कराल? तर इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व, मराठीमध्ये त्याचा सरळ अनुवाद होतोय वंध्यत्व. तर स्त्री वंध्यत्व, पुरुष वंध्यत्व किंवा वैवाहिक किंवा एक जोडपं आहे स्त्री आणि पुरुष, ते वंध्यत्व असं कधी त्याला आपण लेबल करू शकतो की एक वर्षभर स्त्री आणि पुरुष ह्यांचा संबंध, म्हणजे जो लैंगिक संबंध आहे म्हणजे एक वर्षभर होत आहे आणि तरीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं अपत्य झालं नाही, त्या जोडप्याला आपण ते वंध्यत्व आहे, वंध्यत्व त्यांच्यात आहे हे म्हणता येईल. अशी सायंटिफिक डेफिनेशन सुद्धा गायनेकोलॉजीतर्फे घोषित आहे. म्हणजे WHO जर पॅरामीटर पाहिलं आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की वंध्यत्वाचं एक वर्षभर त्यांच्यात संबंध येऊन सुद्धा त्यांच्यामध्ये काही अपत्य, तर त्याचा एक हे म्हणू शकतो आपण. आणि साधारणतः म्हणजे आज वंध्यत्व वाढतंय असं म्हणतायत, तर भारतामध्ये काय पर्सेंटेज असू शकतं? आता सध्या तरी भारताची लोकसंख्या पाहिली तर आम्ही नंबर 1 वरती आहोत. म्हणजे 150 कोटीला आपण टच केलेलं आहे. 150 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये सुद्धा आता इतकी लोकसंख्या आहे तर वंध्यत्व आहे का, एक मोठा प्रश्न पडतोय. तरी सुद्धा वंध्यत्व आहे. आणि शहरामधून आणि की आपल्या ग्रामीण भागातून जर पाहिलं तर डेटा जेवढा अवेलेबल आहे त्या पद्धतीने बोलतोय. डेटा बरेचदा अवेलेबल पण नाही कारण रिपोर्टेड नसतं. तर 3 ते 5%. पण ही इन्फर्टिलिटीची जी समस्या आहे ती जरी लग्नानंतर जोडप्यांना कळत असली तरी त्याची पाळेमुळे कुठेतरी असतील, तर ती कधी सुरू होतात, कशामुळे सुरू होतात, त्याची कारणं काय असू शकतात? आता जर आपण वंध्यत्व हा विषय जर सखोल अभ्यास करायचा झाला तर त्याच्यामध्ये 2 तरी घटक आहेत, स्त्री आणि पुरुष. तर या दोघांचीही तेवढीच जबाबदारी आहे अपत्य प्राप्तीसाठी. असं नाही की बाबा फक्त स्त्री, आता पूर्वीचं जर आपलं पूर्वीचा एक विचार असायचा की नाही स्त्री जबाबदार आहे प्रत्येकाला, तर तसं नाही आहे. आयुर्वेद काय सांगतं की दोघांचाही, आयुर्वेदाबद्दल मी का बोलतो कारण हे अगदी त्या इतक्या काळापासून रिपोर्टेड हे सायन्स आहे, रिपोर्टेड त्याच्याबद्दलचे हे आहे. तर दोघांच्या मध्ये ते घटक आहेत ना, दोघंही घटक, आणि दोघांच्या मध्ये काही वेगवेगळी कारणं असू शकतात. जशी की पुरुषाची कारणं वेगळी असू शकतात आणि स्त्रीची. तर पुरुष आणि स्त्री जेव्हा ते वयात येतात, म्हणजे पुरुष साधारणतः 14 ते 16 आणि स्त्री 1-2 वर्ष अगोदर म्हणजे 12 ते 14 हे असं धरलं जातं. पूर्वीचा जरा थोडासा काळ स्त्रिया लवकर अशा मासिक धर्म हे व्हायच्या नाही, म्हणजे जसं की 16 पर्यंत असायचं. आता ते बदललेलं आहे, ते 11 ते 12 वर्ष किंवा 13 वर्ष झालेलं आहे. आणि पुरुषात सुद्धा तसं एक 13 ते 14 किंवा 16 पर्यंत झालेलं आहे. तर त्यांच्यामध्ये प्रौढ होत असताना जे काही चेंजेस होत असतात, जसे की संप्रेरक हार्मोन्स म्हणतो त्यामध्ये, त्याच्यामध्ये काही घटक असे तेव्हापासूनच त्याची पाळेमुळे असू शकतील. आणि त्यांच्यानंतर मानसिक आणि शारीरिक
स्ट्रेसचा त्यांच्यावरती परिणाम होत असतो. ओके. तर हॉर्मोन लेवलला आणखी स्ट्रक्चरल लेवलला अशी 2 आणखी कारणं असू शकतील. की संप्रेरक दोघांच्या मधली आणखी त्यांची वाढ म्हणजे त्यांच्या अवयवांची वाढीमध्ये सुद्धा, जसं की स्त्रीमध्ये काही कारणं असू शकतात की ती गर्भाशय रिलेटेड, बीजाशय रिलेटेड किंवा बीजाशयामधनं बीज निर्माण होतं, त्यानंतर बीजापासून गर्भाशयापर्यंत जाणारी जी कनेक्टिव्हिटी आहे त्याला आपण फेलोपियन ट्यूब म्हणतो, त्याच्या रिलेटेड. आणखी हे स्ट्रक्चरल झाले. आणखी हॉर्मोनल म्हणजे संप्रेरक, ती स्त्री संप्रेरक जी पिट्युटरी गोनाडल ॲक्सिसमध्ये म्हणतो, जसं पिट्युटरी ही आपली मास्टर ग्लँड आहे, त्याच्यापासून आपल्या प्रत्येक अवयवावरती त्याचं एक कुठंतरी एक मास्टरी असते, म्हणजे ती ग्लँड त्याला गाईड करत असते आणि त्याची कार्य, प्रत्येक ग्लँडची कार्य त्याच्यावरती अवलंबून असतं. आता स्त्रीची जे बीजाशय आणखी युटेरसचं जे कार्य आहे, म्हणजे आपलं गर्भाशयाचं कार्य आहे, बीजाशय म्हणजे ओव्हरीज म्हणतो आपण, तर त्याच्यावरचं जे पिट्युटरीचं जे कंट्रोल आहे त्याच्यामध्ये काही बिघाड झाला आणि स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काही बिघाड झाला तरी हे होऊ शकतं. हे स्त्रीची कारणं झाली. काही लोकांच्या मध्ये तरी अगदी आपलं त्यांच्या जन्मापासून होऊ शकतं, त्यांच्या डेव्हलपमेंटचाच कंजेनायटल ज्याला अनुवंशिक म्हणतो तो सुद्धा असू शकतो. तर त्याचे पर्सेंटेज तसे वेगळे आहेत. पुरुषांच्या मध्ये पण तसंच की त्यांच्या जे वृषणामध्ये चेंजेस व्हायला पाहिजेत ते झालेले नसतील किंवा त्याच्यामध्ये सुद्धा संप्रेरकामध्ये प्रॉब्लेम झालेला असेल, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर ही ती पाळीमुळे जन्मापासून ते अगदी प्युबर्टल म्हणजे वयात येऊपर्यंत असू शकतील. आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही असू शकतील. ओके. पण आजची जी परिस्थिती आहे म्हणजे जी लाईफस्टाईल आहे, सो त्याचा आणि इन्फर्टिलिटीचा काही संबंध असू शकतो? खूप नक्कीच संबंध आहे. कारण आयुर्वेद काय सांगतं की थोडं मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेदाचं थोडा वेगळा हे कॉन्सेप्ट असू शकतो, तरी एकच आहे. कारण शरीर तेच आहे. इतक्या वर्षापासून माणसाचं शरीर तेच आहे ना. जसं आपलं शरीर अन्न जे खातो आपण तसं आपलं शरीर बनतं. तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य आयुर्वेदाने त्याचे 3 पिलर्स सांगितलेले आहेत आपल्या हेल्थचे. आणि म्हणजे आरोग्याबद्दल बोलतोय, जनरल आरोग्याबद्दल. आणि त्याच्यामध्ये जर तुमचा आहार आणि निद्रा बरोबर असेल तर तुमचं शरीर चांगलं राहतं. तर आहार तुमचा जसा असेल तर पूर्वीपासून ज्या प्रकारचे आहार तुम्ही घेत आला आणि त्याप्रमाणे तुमचे नरिशमेंट जे होतं शरीराचं, तर आयुर्वेद काय म्हणतं की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. आता शुक्र हा रिलेटेड फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाशी रिलेटेड तुमची टिश्यू झाली. म्हणजे त्यामध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीज, ज्याला आपण सेमेन आणखी किंवा स्पर्म, आणि बीजाशयामध्ये बीज येणारं ते स्त्रीबीज किंवा त्याला ओम म्हणतो आपण. तर ह्यांची जी नरिशमेंट आहे ही आहारापासून, आणि हे प्रत्येक शरीरात जे 7 टिश्यू सांगितले तसे सप्तधातू म्हणतो आपण त्याला, त्या पद्धतीने त्याची निर्मिती होते. याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला तर प्रत्येकात बिघाड आला. म्हणजे तुमच्या बॉडीली स्ट्रक्चरपासून ते अगदी तुमच्या गोनॅड्सच्या आउटकमपर्यंत, आणि त्याचा मग परिणाम तुमच्या वंध्यत्वावरती होणार, म्हणजे तुमच्या फर्टिलिटीवरती होणारच, वंध्यत्व येऊ शकतं. तर त्याचं हे नक्कीच आहे, लाईफस्टाईल रिलेटेड आहे. कारण फक्त शरीर हे फर्टिलिटीचा भाग होऊ शकत नाही. आपण एक अपत्य तयार करू शकू, खरं त्याच्यामध्ये जे चेंजेस होणार आहेत डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, आणि ते हेल्दी असले पाहिजेत ना. आपण आरोग्याच्या दृष्टीने विचार करतो तर त्याच्यामध्ये मनाची फार महत्त्वाची ही आहे, रोल आहे. आणखी एक दुसरी कॉन्सेप्ट जी खूप चलनात आहे ती फॅमिली प्लॅनिंग. बरेचसे जोडपी फॅमिली प्लॅनिंग करताना दिसतात, कॅन बी देअर ओन प्रायोरिटीज, पण ह्याचा फर्टिलिटीशी काही संबंध असू शकतो का? आता फॅमिली प्लॅनिंग हा प्लॅनिंग कशासाठी आहे हा उद्देश वेगळाच असतो बरेच लोकांचा, की आपल्याला एकमेकांशी समजून घेतल्यानंतर आपण अपत्य प्राप्त करू, किंवा आपलं फायनान्शियल सेटलमेंट नाही आहे त्याच्या अगोदर आणखीन एक जबाबदारी नको या पद्धतीनं, किंवा काही लोकांना अपत्याची काही गरजच नसते, हे पण आहे. म्हणजे आजकाल ती कॉन्सेप्ट खूप वाढत चाललेली आहे, कारण ते वेस्टर्नर्सचा कॉन्सेप्ट आहे तो. मला माहिती की तो कशासाठी भारतात येतोय, आणि ते म्हणजे कसं आहे की जबाबदारी नको आहे, हा एक असू शकेल त्यातला एक. तर त्याच्यामुळे फॅमिली प्लॅनिंगकडे वळतात माणसं. तर हे एकानंतर एक होणारी गोष्ट नाही ॲक्च्युली तसं बघितलं तरी. फॅमिली प्लॅनिंगसाठी मग बरेचसे त्यांचे उपाय सुरू होतात, की बाबा आपण पहिल्यांदा काहीतरी पिल्स घेऊ, मग दोघंही घेतील किंवा एकटंच कोणतं त्याची जबाबदारी घेईल, किंवा काही प्रोटेक्शन वापरू, अशा पद्धतीचा हे असेल. त्याचा जर तुमच्या शरीरावरती जर स्ट्रक्चरल किंवा मानसिकरित्या काहीतरी परिणाम होत असेल, आणि तुमच्या हार्मोनीमध्ये जी असते ना एक पर्टिक्युलर हार्मोनी येते कपल्समध्ये,
त्याच्यात जर त्याचा परिणाम झाला तर त्या फॅमिली प्लॅनिंगचा वंध्यत्वाशी डायरेक्ट संबंध आहे. ओके. कारण हॉर्मोन्समध्ये चेंजेस होत गेले आणि नंतर जे सुरुवातीला हॉर्मोन्स होते आणि नंतर 4 वर्षानंतर 4 वर्षाचं फॅमिली प्लॅनिंग झालं आणि नंतर ते म्हणत असतील की आता आपण विचार करू, त्यावेळेला त्याचा जर कमतरता आली तर ते पूर्वी होते आणि आता नाही. हा आपण सुद्धा कसं म्हणतो आपण की एक रिसर्चचा एक भाग आहे की अगोदर किती होते आणि नंतर हे बघितलं पाहिजेत. कारण जेव्हा आता शेवटी हा ऐच्छिक प्रश्न आहे त्या कपलचा की जेव्हा आपल्याला मूल जन्माला घालायचं असेल त्यावेळेला आपण हा विचार करू तर त्याचा नक्कीच परिणाम असू शकेल. ओके ओके. मग साधारणतः किती वर्षाचं फॅमिली प्लॅनिंग सुरक्षित असू शकतं? प्रत्येकाचं शरीर वेगळं. आता आम्ही दोषिक कॉन्सेप्टवरती बोलतोय. आपले जसे वात पित्त कफ, तर त्यातला कफ आणखी पित्त हा सगळ्यात महत्त्वाचा दोष आहे शरीरातला की तो फर्टिलिटीशी संबंधित आहे डायरेक्ट. ओके. तर त्यांच्यामधलं बॅलन्स इम्बॅलन्स हे आपण कमी जास्त होत असतं बरेचदा. त्यामुळे हा प्रश्न सांगणं किंवा असं कुठलंही पॅरामीटर नाही किंवा तुमच्या वयाच्या ह्या वयात तुमचं फर्टिलिटी चांगले असेल किंवा हे जनरलाइज केलेलं व्याख्या आहे बरेचदा. जनरलाइज केलेली व्याख्या गायनाकोलॉजिस्टची पण आहे किंवा मेडिसिनची पण आहे किंवा आपल्या आयुर्वेदात पण सांगितलेली आहे. ओके. आणि ट्रीटमेंट लाईनकडे आपण जर वळलं तर हॉर्मोनल थेरपी दिली जाते फर्टिलिटीसाठी किंवा इनविट्रो हा एक उपचाराचा भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कितपत सेफ आहेत? हे मॉडर्न सायन्सचा आउटकम झालेला आहे आणि आयुर्वेदाचं वेगळं आहे थोडंफार. पहिला मी सुरुवातीला मॉडर्नमध्ये काय आहे ह्याबद्दल मी थोडंसं बोलेन. ओके. की एक आता आपण पाहिल्याप्रमाणे की 2 प्रकारची कारणं असतात, एक स्ट्रक्चरल किंवा हॉर्मोनल. आता हॉर्मोनल असेल तर त्याला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतोय आपण. जसं की आपल्याकडे बीजाशय तयार होत नाही आहे तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं कमतरता किंवा जास्ती असतील तर ते कमी करण्यासाठी जास्त करण्यासाठी त्याला बाहेरून तशी सप्लिमेंट किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा ल्युटिनायझिंग हॉर्मोन असा प्रकार जो आहे तो पिट्युटरी येणारे जे प्रकार आहेत मास्टर ग्लँडमधनं, तर त्याच्यामध्ये कमतरता असेल तर ते देऊन त्याला हे करणं. मग तशी केमिकल्स अवेलेबल आहेत, ऑर्गॅनिक केमिकल्स अवेलेबल आहेत की ती दिली जातात आणि त्याच्यामुळे बीजाशयाला स्टिम्युलेशन होऊन म्हणजे ओव्हरीजना स्टिम्युलेशन होऊन त्याच्यातनं ओव्हरीज आपलं बीज तयार करू शकत असतं, म्हणजे ओवम तयार करू शकत असतं. आता हे वारंवार दिलं गेलं तर हायपर स्टिम्युलेशन हा प्रकार होतो आणि तो डेंजरस आहे. कारण फक्त मूल जन्माला घालणं हा उद्देश असू नये. त्या स्त्रीला आपलं शरीर अगदी शेवटपर्यंत निरोगी ठेवलं पाहिजे ना. तर बरेचदा त्याचा दुष्परिणाम उतार वयात दिसतोय. जसं की त्याच्यामध्ये ओबेसिटी निर्माण होणे, वेगवेगळ्या प्रकारची ओबेसिटी निर्माण झाली की त्याच्याबरोबर येणारे सगळे प्रकार, ऑस्टिओपोरोसिस निर्माण होणे, काही प्रकारचे ओव्हेरियन कॅन्सर सुद्धा डेव्हलप होऊ शकतात त्याच्यामुळे. तर त्यामुळे ते इतकं सेफ नाही आणि ते इतकं अगदी इझिली आपल्या मनाप्रमाणे घेणं पण नाही. म्हणजे तज्ज्ञाशिवाय तर दिवस नाही आणि तज्ज्ञांसोबत त्याचा विचार केला पाहिजे की फक्त आम्हाला हे आता एक पॅकेज आहे आणि पॅकेज देऊन नंतर आपण पुढे जाऊन थोडासा मी कॉन्ट्रोवर्सी डेव्हलप करेन हे बोलून खरं त्याचा विचार केला पाहिजे की किती वर्षातून कितींदा त्यांची ओव्हरी स्टिम्युलेट झाली तर ते बरोबर होईल. ते हायपर स्टिम्युलेशन ऑफ ओव्हरीजना असता कामा नये. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा अँड्रोजन्स किंवा आपण जे टेस्टोस्टेरॉन बूस्टिंग केलं जातं किंवा त्यांना सुद्धा अतिप्रमाणात तशा प्रकारची संप्रेरक दिली गेली तर त्यांच्या शरीरामध्ये तसे परमनंट डॅमेज करणारे गोष्टी होऊ शकतात. दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला होता इनविट्रोचा, तर इनविट्रोचा हा प्रकार शरीरावरती काही प्रॉब्लेम देणारातला मला नाही वाटत. परंतु जेव्हा ओव्हरीजना ओव्हर स्टिम्युलेट केलं जातं ते असाच प्रकार आणि परत होऊ शकतो. मी आता जस्ट सांगितलं होतं. किंवा बरेचदा काय होतं की 2 गर्भ तयार झाले असतात किंवा 3 गर्भ तयार झाले असतात, ते एखादा आपण चान्स घेऊ म्हणून इनविट्रोमध्ये हे कॉन्सेप्ट आहे किंवा एक पॅरामीटर आहे, ते मेडिकल पॅरामीटर आहे किंवा तो एक तो हेच आहे. म्हणजे आपण म्हणता येईल की एक रिजिम झालेला आहे तो की 2 किंवा 3 सोडले जातात आणि त्यातला एक फर्टाईल होईल असं धरून चालतं, अपेक्षा असते. तर 3 असतील तर 1 टर्मिनेट केलं जातं आणि 2 ठेवले जातात. मग एकाच वेळेला मग त्याचा परिणाम म्हणजे त्या स्त्रीचा एकदम जुळी निर्माण करणं हे एक परिणाम होऊ शकतं. थोडासा मानसिक धक्का पण असतो किंवा तिला एक प्रेशर डेव्हलप होऊ शकतं आणि स्त्रीचं जास्ती जबाबदारी पण आहे आणि तिला जास्त सफर करावं लागतं. हे नक्की, हे मात्र मी अधोरेखित करेन की स्त्रीला ह्याच्यामध्ये खूप सफर व्हायला लागतं. तर आपण थोडं आयुर्वेदिक उपायांकडे वळूया वंध्यत्वासाठी. तर आयुर्वेदात काय उपाय सांगितलेले? उपचार हा आयुर्वेदामध्ये 2 प्रकारे केला जातो, शोधन आणि शमन.
ओके. तर शोधन म्हणजे पंचकर्म, म्हणजे आपले जे परत कॉन्सेप्ट जो आला तो दोषिक कॉन्सेप्ट झाला की वात पित्त कफ हे आपले बेसिक दोष म्हणले जातात. ते शरीराला आपले पूरक असतात, त्यांचा बॅलन्स आहे म्हणून शरीर चांगलं आहे. ओके. त्यांचा इम्बॅलन्स झाला तर शरीरामध्ये काही बिघाडू शकतं. ओके. मग आता हे आपल्या सप्तधातूंना, जे मगाशी म्हटले मी सप्तधातू, त्यांना सपोर्ट करणारे हे जे कॉन्सेप्ट आहेत 3 ते बायोलॉजिकल ह्युमर्स, ह्यांच्यात जर अतिप्रमाणात वाढ झाली आणि त्यांचं कॉन्सेप्ट जो बॅलन्स असलेला कॉन्सेप्ट आहे तो ज्यात चेंजेस झाले, खूप सारा चेंजेस दिसण्यात आले, तर त्यावेळेला आपल्याला त्याला शोधन करायला लागतं. म्हणजे पंचकर्माचा वापर करून हे बिघडलेले दोष बाहेर टाकले जातात. मग याच्यामध्ये औषधी म्हणून पंचकर्म करणं किंवा आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी पंचकर्म करणं, असे 2 वेगवेगळे प्रकार आणि पण आले. तर हे पंचकर्म करून पहिलं शोधन करायचं, आपल्या शरीराचं शुद्धीकरण करायचं आणि नंतर मग त्याची औषधी ट्रीटमेंट करायची, असा एक कॉन्सेप्ट आयुर्वेदाने सांगितलेला आहे आणि तो पूर्वापार चाललेला आहे. म्हणजे जशी फर्टिलिटीची ट्रीटमेंटसाठी हा असं नाही आहे, प्रत्येक कुठल्याही ट्रीटमेंटसाठी जिथे योग्य आहे माणूस पंचकर्म सोसू शकतोय असं असेल तर त्याला पंचकर्म पहिलं करणं, म्हणजे ज्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, 2 प्रकारच्या बस्ती आणि नस्य, हे 5 आली कर्म, हे करून आणि औषधी. आता औषधीमध्ये रसायन आणि वाजीकरण अशी 2 प्रकारची क्लासिफिकेशन सांगितले आयुर्वेदामध्ये. ह्याचा अर्थ काय की रिज्युनेशन व्हावं बॉडीचं म्हणून रसायनं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि आहार पण आहे आणि वाजीकरण हे वेगवेगळ्या प्रकारची औषधं. त्याच्या वाजीकरणाचा असा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे आमच्याकडे की तो ॲफ्रोडायसियाक म्हणजे सेक्शुअल स्टिम्युलेशन, आणखी फर्टिलिटी होण्यासाठी जे म्हणजे त्या टिश्यूजना करेक्ट करण्यासाठी जी औषधं आहेत, ही दोन्हीचा एकदम एकच ह्याच्यामध्ये येतो, सांगड घातलेली आहे, त्याला वाजीकरण म्हटलं जातं. वाजीकरण औषधं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत, म्हणजे हर्बलपासून हर्बो मिनरल कॉम्बिनेशन्स, आणखी त्याच्यामध्ये ॲनिमल ओरिजिन असलेले पण औषधं आलेले आहेत. हर्ब्स म्हणजे सांगण्यात आलं तर तुम्हाला अगदी जनरली माहीत असलेली, कॉमन लोकांना माहीत असलेली अश्वगंधा नावाची वनस्पती आहे, शतावरी नावाची वनस्पती आहे, गोखरू नावाचं एक वनस्पती आहे, त्याला गोक्षूर म्हणतात. आणखी आपलं शिलाजीत नावाचं एक औषध आहे, जे शिलाजीत हे मिनरल आहे. तर ह्या सगळ्या अशा प्रकारची औषधं, किंवा मग सुवर्णभस्म आहे जे मेटॅलिक येतं, किंवा त्रिवंग भस्म आहे जे हे पण मेटॅलिक आहे, किंवा त्याच्यामध्ये हार्बो मिनरल्स प्रोसेसेस आहेत भरपूर, ते केल्यामुळे त्याच्यात ह्यांच्या कॉम्बिनेशनची औषधं बरीचशी वंध्यत्व ते ट्रीटमेंट देणारे आयुर्वेदिक वैद्य ते वापरतात. बरेचसे अशी असं जर सांगितलं तर 100 औषधं सांगता येतील, फॉर्म्युलेशन पण तसे आहेत. तर तशा पद्धतीचं औषधं दिली जातात आणि दोघांनाही, स्त्री आणि पुरुषांना. आयुर्वेदात एक छोटा कॉन्सेप्ट सांगितला आहे, ऋतुक्षेत्र अंबुबीज. म्हणजे जसं आपला शेतकरी ऋतूची वाट बघतो ना, की आपण कधी मनात येईल तेव्हा आपलं बी टाकलं आणखी शेती सुरुवात झाली, असं होत नाही, तो त्या काळासाठी वाट बघतो. तसं ऋतू जर चांगला असेल, आता ऋतू जर बिघडला तर आता सांगितलं ना कारण की ऋतूच्या स्त्रीचा, त्याचं सेम कॉन्सेप्ट त्यांनी इकडे, निसर्गाचा कॉन्सेप्ट तिकडे घेतला की ऋतू बरोबर असेल तरच ते बीज पडलं पाहिजे. तो पहिलं ऋतू करेक्ट करणे. क्षेत्र, अंबू आणि बीज. क्षेत्र म्हणजे तो शेती जी आहे त्याची, जसं शेतकरी शेती नांगरून घेतोय, त्याला न्यूट्रिशनल सगळ्या गोष्टी बघतोय आहे की नाही प्रॉपरली, सॉइल टेस्टिंग वगैरे सगळं करून, तसंच आपलं हार्मोन्स वगैरे बघितले जातात आणि त्याचं एंडोमेट्रियम बरोबर आहे की नाही बघितलं जातं. सेम तसं आयुर्वेदाचा कॉन्सेप्ट सांगितलेला आहे, तो पाहिला होता. आणि बीज, दोन्हींची बीज म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज. म्हणजे बीज जर चांगल्या क्वालिटीचं असेल तरच त्याचं उपजत म्हणजे हे होणार ना. तर बीज पण तसं असलं तर मग त्या बीज सुधारण्यासाठी औषधं अशी मला वाटतं मॉडर्न सायन्समध्ये अजून नाहीत. फक्त न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स किंवा बरेचसे विटॅमिन्स वगैरे देऊनच हे केलं जातं. आणि आयुर्वेदाचा त्याच्यामध्ये हातखंडा आहे. मी पाहिलेलं, मी माझं स्वतःचं डिझर्टेशन त्याच्यावर झालं आणि एक काही 2 फॉर्म्युला मी त्याच्यावरती वापरले. त्याचा वापर करून बऱ्यापैकी सांगा त्याचे चेंजेस होते स्त्री आणखी पुरुष बीजामध्ये, हे पाहिलेलं आहे. ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे आजकाल. मुळापासून उपचार पद्धती म्हणजे महत्त्वाची माहिती. आणि टू एंड आवर सेशन, शेवटी जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आजकालच्या तरुण पिढीला किंवा नवविवाहित जोडप्यांना तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल? आपण कोण आहोत? आपण निसर्गातला एक भाग आहे आणि आपण एक घटक आहे ॲनिमल किंगडममधला. म्हणजे आपण जनावरांच्या पासून आलेलो आहोत. आपण, आपला मेंदू प्रगल्भ आहे, आपण विचार करू शकतो आणि सोशली राहतो, त्याचे आपले एटिकेट्स पाळतो, सगळं बरोबर आहे. जर आपण विसरत चाललो की आपण एक निसर्गातला भाग आहे आणि आपण शरीराने
आपल्याला जेव्हा जेव्हा ते गरज असते आणि आपल्याला वाटतं की बाबा आपण पुढच्या पिढी निर्माण करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे जेव्हा विसरतोय आपण, मला वाटतंय सोसायटीतले बरेचसे कपल ते विसरत चाललेले आहेत आणि त्यांच्यात वेगवेगळ्या कल्पना निर्माण झालेल्या आहेत की अनैसर्गिक गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी. नवतरुण किंवा नवतरुणी जेव्हा ते विचार करतात की आपण आता विवाहामध्ये बंधनात अडकलं पाहिजे, तर त्यांनी स्वतः एकमेकाचे विचार समजून घेऊन आपण अपत्य प्राप्ती करण्यासाठी कधीपासून विचार केला पाहिजे, तो त्यांनी पहिल्या दिवसापासून ठरवलं पाहिजे. असं नाही की बाबा आपण 4 महिने, आपण 4 वर्ष आपण मस्त मजा करून नंतर विचार करू, तर पहिल्या दिवसापासून विचार केला पाहिजे. कारण पुढची जबाबदारी जी आता ती फक्त डॉक्टरांची होती नाही की डॉक्टरांच्याकडे गेलो तर आपलं सगळं बरोबर झालं किंवा आपण आता एक बटन दाबला आणि लाईट लागला, असं होत नाही ना. मॉडर्न सायन्स पण सांगतं की स्पर्मॅटोजेनेसिसला 90 दिवस लागतात, तिथपर्यंत तरी थांबलं पाहिजे. मग आज एक गोळी दिली त्याचा परिणाम आपण आयुर्वेद पण सांगतं की इतके दिवस लागतात. हे छोट्यात छोटं मी पिरियड सांगितलेलं आहे. तितकी लोकांची थांबण्याची तयारी नाही आहे. फर्टिलिटीची ट्रीटमेंटमध्ये जेव्हा लोक येतात ना, त्यांना 15 दिवसात रिझल्ट लागतोय. असे काही मला अनुभव आलेत की 15 दिवस काहीच फरक पडलेला नाही. अरे तुला कसं कळलं फरक पडलेला नाही? ते आम्ही ठरवू ना. तर 15 दिवसात तुम्हाला काहीतरी वेगळं निर्माण व्हायचं. तर 9 महिने 9 दिवस हे गर्भधारणा झाल्यापासून तितकं थांबलंय. ती सुद्धा थांबण्याची तयारी नाही. कारण कुठेतरी आपल्याला कसं आहे, सवय झाली ना, मी वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळं जातोय, सवय झाली ती 30 सेकंडचा हे बघायचं आहे, रील बघायचं आहे, त्यातला पॉडकास्ट बघायचा आणि कन्क्लुजन काढायचं आहे. ते तसं नाही आहे. आपलं शरीर किंवा आपलं आयुष्य तसं नाही आहे. तितका टाईम आपण त्याला दिलाच पाहिजे. तो निसर्गाने सांगितलेला नियम आहे, त्याला फक्त पाळलं पाहिजे. आपण त्याच्या विरोधात काहीतरी गेलो तर आपण अनैसर्गिक करतोय. इतकी साधी छोटीशी गोष्ट आहे, समजून घेतली पाहिजे. बरोबर. ती मला नाही वाटत कुठल्या शाळेत कॉलेजेसमध्ये शिकवली जाते. ती प्रत्येकाला उपजत आहे, येते. खरं त्याला जाणून बुजून किंवा दुर्लक्ष केलं जातं. जाणून बुजून पण असेल किंवा चुकून दुर्लक्ष होतं. तसं तो दुर्लक्षपणा येऊ नये तुमच्याकडे, इतकंच पहा आणि एन्जॉय द लाईफ. खूप सुटसुटीत पद्धतीने खूप मार्गदर्शक माहिती तुम्ही आज सांगितली आणि तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही मार्गदर्शन केलं, त्यासाठी सप्तपदी विवाहाच्या संपूर्ण टीमतर्फे आणि आमच्या पाहणाऱ्या सगळ्या तरुण तरुणी नवविवाहित जोडप्यांतर्फे तुमचं मनापासून आभार मानते. थँक्यू. तुमचं पण आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.